नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 15 जून 2025ला आपली महाराष्ट्र सेट 2025ची परीक्षा झाली होती आणि आता बरेचसे विद्यार्थी जे आहे या परीक्षेच्या रिझल्टचा वेट करत आहे। तर रिझल्ट संबंधी एक महत्त्वपूर्ण अपडेट जो आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की परीक्षेचा रिझल्ट कधी लागेल, काय त्याच्या टेंटेटिव्ह डेट्स आहे, संभाव्य तारखा आणि या व्यतिरिक्त फायनल आन्सर की कधी येईल हे पण आपण बघणार आहे। सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की जे विद्यार्थी पुढील सेट 2026च्या परीक्षेला टार्गेट करत आहे, याच्यासाठी प्रिपरेशन करत आहे, तो जो पेपर 1 असतो कॉमन पेपर, त्याच्यावर आम्ही तुमच्यासाठी कंप्लीट कोर्स घेऊन आलेलो आहे। या कोर्समध्ये आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रमावर लाईव्ह लेक्चर्स मिळतील दररोज। नंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर आपल्याला जर आपले लाईव्ह मिस झाले तर काळजीचं कारण नाही, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध राहतील। संपूर्ण अभ्यासक्रमावर तुम्हाला नोट्स मिळतील इंग्लिश आणि मराठीमध्ये वाचण्यासाठी। नंतर या व्यतिरिक्त साप्ताहिक चाचण्या तुम्हाला दिल्या जातील। 50+ तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर मॉक टेस्ट दिला जाईल। मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आपल्याला स्पष्टीकरणसह दिल्या जाईल। 5000+ MCQ सिरीज जे आहे ते आपण विश्लेषणसहित आपल्याला देऊ। जॉईन केल्यावर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल, जिथे आम्ही तुम्हाला 24/7 वैयक्तिक मार्गदर्शन, पर्सनल गायडन्स देणार आहे। या कोर्सचा लाभ घेऊन आमच्या विद्यार्थ्यांनी मागील परीक्षांमध्ये 75+ गुण मिळवलेले आहेत, तर आपणही निश्चितपणे मिळवू शकतो। संपूर्ण पेपरचा अभ्यास आम्ही तुमच्याकडून करवून घेतो। ट्रस्ट मी, या कोर्सला जर आपण घेता तर तुम्ही पेपर 1 मध्ये 75+ मार्क्स तर आपले कुठेच नाही जाणार। ओके, तर ज्याच्यात जे आहे 14 जुलैपासून याची नवीन बॅच स्टार्ट होते आहे, तर आपण निश्चितपणे जॉईन करू शकता। फीस इज 3000, पण डिस्काउंट नंतर मात्र 2,500 आपल्याला हा कोर्स उपलब्ध होऊन जाईल। जॉईन करायला आपल्याला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे। दिलेल्या नंबरला संपर्क साधून व्हॉट्सअपच्या माध्यमाने आपण जॉईन होऊ शकता। या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, पेपर 2चे पण जर आपला विषय कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, कम्प्युटर सायन्स, लाईफ सायन्स, मराठी, केमिस्ट्री जर असेल तर या संपूर्ण विषयांचे आपले कंप्लीट कोर्सेस आहे, ज्याच्यात आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रमावर लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, अभ्यासक्रमावर सर्व युनिट्सचे नोट्स, साप्ताहिक चाचण्या, संपूर्ण अभ्यासक्रमावर 30पेक्षा जास्ती मॉक टेस्ट सरावासाठी उपलब्ध राहतील। PYQ, संपूर्ण मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका, 4000+ MCQ आणि 24/7 मार्गदर्शन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहे। ठीक आहे, आणि या कोर्सची सर्वात मोठी विशेषता आहे की पेपर 2ला जर आपण घेता तर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो संपूर्णपणे फ्री मिळणार आहे। या कोर्सची नवीन बॅच 14 जुलैपासून स्टार्ट होते आहे, तर आपण निश्चितपणे या बॅचला जॉईन करा। फीस इज 10,000, पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000तच तुम्हाला हा कोर्स जो आहे तो अवेलेबल होऊन जाईल। या कोर्सची व्हॅलिडिटी जी आहे ती 1 वर्षाची राहील, तर आपण पूर्ण या कोर्समध्ये महाराष्ट्र सेट 2026+ इतर परीक्षांचाही अभ्यास इथून करू शकता। ओके, तर जॉईन करायला खाली दिलेल्या 2 नंबरला व्हॉट्सअपने संपर्क करा। जर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरमधनं डाउनलोड करा। लॉग इन केल्यावर स्टोअर सेक्शनमध्ये जा, इथे आपल्या सब्जेक्टचं नाव लिहा, नंतर सिलेक्ट करून घ्या, नंतर इथे पेमेंट केल्यावर जितकं पण कंटेंट कोर्समध्ये राहील सर्व काही तुम्हाला ॲक्सेस करता येईल। काही अडचण आली तर या 2 नंबरवर संपर्क साधून घ्या। आता विद्यार्थी मित्रांनो, आपली या परीक्षेचा महत्त्वपूर्ण जे आहे भाग डिस्कशनवर येऊ, दॅट इज रिझल्ट। ठीक आहे, तर 15 जूनला आपली एक्झाम झाली होती आणि 26 ते 2पर्यंत तुम्हाला इंट्रीम आन्सर की प्लस चॅलेंज जे आहे याचा वेळ जो आहे तो मिळाला होता। आजच आम्ही सेठ भवनला कॉन्टॅक्ट करून आमच्या टीमनी माहिती मिळवलेली आहे तुमच्या रिझल्ट संदर्भात की हा रिझल्ट जो आहे तो कधी येतो आहे विद्यार्थ्यांसाठी त्या सुविधेसाठी। तर सेठ भवनचं असं म्हणणं पडलं की जो आपल्या सेट 2025चा जो रिझल्ट आहे तो आपल्याला 26 जुलै, ठीक आहे, 26 जुलै ते 5 ऑगस्टच्या मध्ये दिसून येईल। ठीक आहे, फर्स्ट वीक ऑफ ऑगस्टमध्ये आपल्याला हा रिझल्ट जो आहे तो दिसून येईल असं सेठ भवननी सांगितलेलं आहे। ठीक आहे, पण या महिन्याच्या एंडमध्ये 30 तारखेकडे येऊ शकतो किंवा 5 ते 10 ऑगस्टच्या आसपास तुम्हाला तुमचा रिझल्ट जो आहे तो मिळून जाईल। ठीक आहे, कारण रिझल्ट कसं की आता जे तुम्ही इंट्रीम आन्सर कीमध्ये जे चॅलेंज केले या ऑब्जेक्शन्सला त्यांना ते लोक त्यावर कार्य करत आहे, त्याला सेटल करत आहे, मग ते फायनल आन्सर की तयार करतील। ठीक आहे, फायनल आन्सर की तयार केल्यानंतर ही आन्सर की जी आहे
ही अप्रूव्हलसाठी कोणाकडे जाईल, UGCकडून अप्रूव्हल घेतल्या जाईल आणि अप्रूव्हल घेतल्यानंतर या आन्सर रिझल्टला फायनली सेठ भवन काय करेल, डिक्लेअर करेल. ठीक आहे, फायनली जे आहे या रिझल्टला डिक्लेअर करण्यात येईल. UGCकडून अप्रूव्हललाही यायला वेळ लागतो, तर त्यामुळे तुमचा रिझल्ट जो आहे मंथ एंड किंवा ऑगस्ट फर्स्ट वीकमध्ये आपल्याला दिसून येईल. तर हे होता आपला रिझल्ट. आता मेन जो पॉईंट येतो फायनल आन्सर की. ठीक आहे, तर फायनल आन्सर की मागील जे एक्झाम झाले याच्या सेट 24 म्हणा 23 म्हणा, तर याच्यात फायनल आन्सर की कधी येतात, तर मोस्टली आपला जो एक्झाम होतो एक्झाम रिझल्टच्या एक दिवस अगोदर, ठीक आहे, एक दिवस अगोदर आपल्याला हा रिझल्ट जो आहे हे मिळवण्यात येईल. ठीक आहे, 1 डे बिफोर जे आहे आपल्याला फायनल आन्सर की मिळेल, ज्याने आपल्याला किती मार्क वाढले हे आपल्याला कळून जाईल, कोणते प्रश्न त्यांनी ड्रॉप केले आहे त्याचे मार्क तर सर्वांना मिळतील. ठीक आहे, तर फायनल आन्सर कीचं आणि जर आपला आपला स्कोर जर विद्यार्थी मित्रांनो कमी आहे तर आत्तापासूनच तुम्ही जे आहे आपल्या तयारीला बूस्टअप करा. आय होप आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू, बाय.